महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हिंदी पुस्तकाची होळी अनेक शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जात असल्यानं मनसेकडून सरकारचा निषेध। नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर आक्रमक। विजेच्या लपंडावावरून महावितरणच्या अधिकाऱ्याला सुनावलं, डीपीडीसी चालू देणार नाही असा इशारा। जालन्यात कोट्यवधी रुपयांचा सोयाबीन घोटाळा। भोकरदन पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा। सोयाबीन हमीभावात विकण्यासाठी बनावट सातबारा आणि पीक पेरा जोडला। माळशिरस तालुक्यातील 22 गावांना नीरा देवधर प्रकल्पाचं 3 टीएमसी पाणी देण्याची मागणी। आमदार उत्तम जानकर यांची पायी पाणी संघर्ष यात्रा शिंगोर्णी इथून सुरू। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाल्यानं मनसैनिक आक्रमक। मनसे कार्यकर्त्यांची कृषी विभागाच्या कार्यालयात धडक। धाराशिव तालुक्यात 100 एकरावर सोयाबीन बियाणं न उगवल्याचा प्रकार। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। अधिकाऱ्यांसह आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी। हिंगोलीत शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। आंदोलनाची दखल न घेतल्यास बँकांना टाळं ठोकण्याचा इशारा। नाशिकच्या लासल गावात खातेदार शेतकऱ्यांचं आंदोलन। एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक। खात्यातून विमा रक्कम कपात करू नये, पॉलिसी न मिळाल्याचा आरोप। सोलापुरात वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। निवडणूक आयोगानं डेटा डिलीट करण्याबाबत काढलेल्या आदेशाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक। सोलापूरच्या करमाळ्यातील खांबेवाडी परिसरातील कोळेकर वस्तीच्या रस्त्याची दुरवस्था। सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर खांबेवाडी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन। रस्त्याचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। भंडाऱ्यातील विद्युत विभागाच्या अभियंत्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घेराव। परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवता येणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा इशारा। पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसी रस्त्याची दयनीय अवस्था। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्चूनही मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे। सामाजिक कार्यकर्त्यांकडून खड्ड्यात बसून आंघोळ करत निषेध व्यक्त। पालघरमध्ये भर पावसात चितेवर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ। कोचाई बोरमाळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसपाडामधील घटना। स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही, प्रशासनाचं दुर्लक्ष। बीड जिल्हा रुग्णालयासमोर कानडे कुटुंबियांचं आंदोलन। गॅस स्फोटामुळे जखमी स्वाती कानडेंवर रुग्णालयानं उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप। संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी। महिलेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार।